लेआउट. HTML पेज लेआउट म्हणजे HTMLचं पेज कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं, त्याचा आराखडा कसा असतो, कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, हे प्रामुख्याने आज आपण पाहणार आहोत. म्हणजे HTMLचे जेव्हा आपण टॅग विचारात घेतले की HTML काय, की हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके, HTML मीन्स हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, ज्यामध्ये किती पार्ट कन्सिस्ट असतात. 2 parts are there. First one is the content, second one is the markup. मोकळकर तुमचा माईक म्यूट करा प्लीज. आरती मोकळकर माईक म्यूट करा. पहिलं काम आहे की जेव्हा आपण HTML डॉक्युमेंटचाच विचार करतो त्याआधी आपल्याला एक विचार करावा लागेल की HTML लँग्वेज आहे काय. म्हणजे HTML कशाची बनतं. इट कन्सिस्ट 2 पार्ट. फर्स्ट वन इज द कंटेंट, सेकंड वन इज द मार्कअप. कंटेंट मीन्स व्हॉट वी वॉन्ट टू डिस्प्ले ऑन द पेज. मला पेजवर काय प्रदर्शित करायचं, दॅट पार्ट इज कॉल्ड द कंटेंट. आणि मार्कअप मीन्स हाऊ द कंटेंट विल बी डिस्प्ले ऑन द पेज. म्हणजे तुमचं जे कंटेंट असेल ते कशा पद्धतीनं दिसेल त्याला कंट्रोल करण्याचं काम मार्कअप करतात. पेज आणि कंटेंट या दोघांनाही कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, मार्कअप. मार्कअप त्यालाच टॅग्स म्हटलं जातं, त्यालाच एलिमेंट सुद्धा म्हटलं जातं. आणि मार्कअप काय की दीज आर द इन्स्ट्रक्शन्स, सूचना आहेत की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तुमचा पेज असेल, कशा पद्धतीनं तुमचं कंटेंट असेल, आणि ह्या सर्व बाबी प्रामुख्याने सूचनांच्या माध्यमातून दिल्या जातात. मग आता हे जे डॉक्युमेंट आहे HTML पेज लेआउटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला ही बाब लक्षात घ्यावी लागेल. आता ही जी फिगर दिसतं, हा जो डायग्राम दिसतो, यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसतात HTML. ओके, देन हेड, टायटल, हेड क्लोज, देन बॉडी. म्हणजे 3 सेक्शन आहेत. HTML सेक्शन, हेड सेक्शन आणि बॉडी सेक्शन. म्हणजे इन एव्हरी HTML डॉक्युमेंट देर आर 3 सेक्शन. फर्स्ट वन इज कॉल्ड द HTML सेक्शन, सेकंड वन इज कॉल्ड द हेड सेक्शन, अँड थर्ड वन इज कॉल्ड द बॉडी सेक्शन. म्हणजे स्ट्रक्चर जे आहे त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं जे लेआउट आहे अशा पद्धतीने. म्हणजे तुम्हाला जेव्हा हा प्रोग्राम तयार करायचा असेल, आपण प्रोग्राम कुठं तयार करतो, टेक्स्ट एडिटरमध्ये. तर या टेक्स्ट एडिटरमध्ये या पद्धतीचं स्ट्रक्चर त्याचं असेल. या पद्धतीनं तुम्हाला तो प्रोग्राम द्यावा लागेल. म्हणजे सुरुवातीला HTML द्यावा लागेल, त्यानंतर हेड टॅग द्यावा लागेल. हेड टॅगमध्ये जे संबंधित टॅग आहेत ते द्यावे लागतील. या ठिकाणी आपण टायटल टॅग दिलेला आहे. त्यानंतर हेड टॅग बंद करावा लागेल. नंतर बॉडी टॅग द्यावा लागेल. जे काही बॉडीमध्ये आपल्याला कंटेंट आणि जे काही टॅग्स द्यायचे असतील ते या ठिकाणी आपण टाईप करतो. नंतर बॉडी टॅग बंद करतो आणि HTML टॅग बंद करतो. आणि त्यानंतर आपण .html फाईल काय करतो, सेव्ह करतो. 1 मिनिट. सेव्ह करत असतो. आणि ही सेव्ह असणारी फाईल प्रामुख्याने काय होतं की तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर केली जाते की ही जी फाईल असेल ही फाईल आपल्याला सेव्ह करताना .html सेव्ह करावं लागेल. कशाने सेव्ह करावं लागेल, .html. .html हे जे एक्सटेन्शन आहे, म्हणजे जे पेज आपण तयार केलं असेल त्या पेजचं एक्सटेन्शन काय असेल, .html. म्हणजे हा पूर्ण प्रोग्राम आपण तयार करू, नंतर जेव्हा सेव्ह करू तेव्हा .html सेव्ह करावं लागेल आणि त्या ठिकाणी मग ती फाईल सेव्ह होईल ॲज अ वेब पेज म्हणून. आता हे जे वेब पेज असेल, हे वेब पेज आपण कुठं पाहतो, तर वेब ब्राउझरमध्ये. म्हणजे जेव्हा ती वेब ब्राउझरमध्ये आपण फाईल ओपन करू त्यावेळेस आपल्याला त्या फाईलचं आउटपुट मिळेल. मग आता सर्वप्रथम पहिलं काम आहे की हे लेआउट समजून घेणं. तर पहिली बाब की हाऊ मेनी सेक्शन्स आर देर आर 3 सेक्शन. फर्स्ट वन इज कॉल्ड द HTML, सेकंड वन इज कॉल्ड द हेड, अँड थर्ड वन इज कॉल्ड द बॉडी. मग HTML सेक्शन काय, the HTML is a tag that start every web page. It informs the browser that the pages it is loading is formatting using the HTML code. Every HTML document start with the HTML tag
अँड एंड विथ द एंडिंग HTML टॅग. म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या की एव्हरी पेज म्हणजे कोणतेही पेज असो, हे पेज कुठून सुरुवात होईल? फ्रॉम द HTML टॅग. म्हणजे स्टार्टिंग टॅग कोणता असेल? तर स्टार्टिंग टॅग असेल HTML अँड एंडिंग टॅग कोणता असेल? HTML. आणि HTML सेक्शनचं काम काय? इट इन्फॉर्म द ब्राउझर दॅट दिस पेजेस आर क्रिएटिंग बाय युझिंग द HTML कोड. म्हणजे जी पेजेस तुझ्याकडे येऊन राहिलेल्या आहे, वेब ब्राउझरला असं सूचित करेल की तुझ्याकडे येणारी ही सर्व पेजेस HTML कोडिंगचा उपयोग करून अपलोड करण्यात येत आहेत. मग ते ब्राउझर त्या ठिकाणी त्याला ओपन करेल. म्हणजे ही सूचना देण्याचं काम कोणाला? वेब ब्राउझरला. वेब ब्राउझरला सूचना देण्याचं काम कोण करतं? HTML टॅग करतं. आणि प्रत्येक पेज, कोणतंही पेज असो, एक जेव्हा आपण डॉक्युमेंट तयार करतो त्यावेळेस स्टार्टिंग असेल HTML आणि डॉक्युमेंटच्या शेवटी असेल एंडिंग टॅग HTML. मग हा स्टार्टिंग टॅग आहे आणि हा काय? एंडिंग टॅग. डिफरन्स बिटवीन टू ओनली फॉरवर्ड स्लॅश इज देअर. हा जो फॉरवर्ड स्लॅश आहे तो फक्त त्या ठिकाणी डिफरन्स राहतो कोणतेही स्टार्टिंग आणि एंडिंग टॅगमध्ये. म्हणजे स्टार्टिंग टॅग HTML असेल आणि एंडिंग टॅग HTML असेल. हा पहिला सेक्शन झाला. सेकंड सेक्शन इज कॉल्ड द हेड सेक्शन. इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट. म्हणजे आता जो हा सेकंड पार्ट असेल, दिस इज कॉल्ड द सेकंड पार्ट, दॅट इज कॉल्ड द हेड सेक्शन. मग हेड सेक्शन काय? इन्फॉर्मेशन अबाउट द डॉक्युमेंट्स. म्हणजे जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करत आहे या डॉक्युमेंटची संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रामुख्याने कशात राहील? या टॅगमध्ये राहील. पुन्हा लक्षात घ्या,
ओके, थोडा प्रॉब्लेम आला होता. जॉईन पुन्हा रिजॉईन हो. तर आता प्रश्न हा आहे की आपण या ठिकाणी जेव्हा